पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात। मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती भवनामध्ये संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सोहळा हा सुरू होईल। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील। गडकरी, नारायण राणे, पियुष गोयल आज शपथ घेण्याची शक्यता आहे। शिंदे गटाकडून एक जण, अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते। तरी 3 दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे। संपूर्ण जगाचं लक्ष हे नवी दिल्लीकडे लागलेलं आहे, कारण आज संध्याकाळी जो शपथविधी सोहळा होतोय त्याची भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आली आहे। मात्र तत्पूर्वी आज सकाळच्या वेळेला मोदी हे राजघाटावर आले आणि महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाला त्यांनी अभिवादन केलं। त्याच्यानंतर अटलजींच्या स्मृतीस्थळावर ते गेले, त्या ठिकाणी त्यांनी नमन केलं आणि यानंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकावर मोदींकडून वंदन करण्यात आलं। ही सकाळी 7च्या दरम्यानची दृश्य आपण पाहताय। तर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती भवनामध्ये 8000 पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे। या सोहळ्याला दक्षिण आशियाई देशामधील प्रमुख नेते उपस्थित राहतील। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शपथविधी सोहळ्यासाठी भारतामध्ये दाखल झाल्यात। श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे शपथविधीला उपस्थित असतील। नेपाळचे पंतप्रधान, भूटानचे पंतप्रधान आणि मॉरिशसचे पंतप्रधान सुद्धा यावेळेला उपस्थित असणार आहेत। देशभरातील प्रतिष्ठित व्यक्ती, कलाकार आणि उद्योगपतींना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय।